नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बागलकोट येथील लायन सर्कल जवळील सोनार वसाहतीमध्ये प्रतिष्ठापित करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृत असल्याच्या कारणावरून जिल्हा प्रशासनाने हटवल्याने तणाव निर्माण झाला असून आज भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी बागलकोटमध्ये जोरदार निदर्शने केली. यात हिंदुत्ववादी संघटनांचे आणि भाजपचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मेरी माती मेरा देश अंतर्गत आज बेळगाव महानगरपालिकेत प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या गायन स्पर्धेत शहरातील शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी पालिका पदाधिकाऱ्यांसह कर्मचारीही उपस्थित होते. कर्नाटकातील काँग्रेस सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या इंदिरा कॅन्टीनला आज महानगरपालिकेचे आयुक्त अशोक धुळगुंटी यांनी भेट देऊन पाहणी केली. शहरातील विविध इंदिरा कॅन्टीनमधल्या पदार्थांची स्वतः चव चाखून बघितली. तसेच पदार्थाचा दर्जा आणि स्वच्छतेविषयीची पाहणी केली. इतरांनी दिलेल्या भेटवस्तू जमा करून न ठेवता त्या इतरांच्या उपयोगी पडाव्यात या हेतूने सर्व लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांनी एक आगळावेगळा उपक्रम आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये राबवला. सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूतिगृहामध्ये आपल्याला दिलेल्या शाल नवजात बालकांना दिल्या. तसेच सर्व मातांना सफरचंदाचे वाटप देखील केले. संभाजीनगर वडगाव येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते मनोहर गुरुनाथ शिरोडकर वय वर्ष 71 यांचे आज निधन झाले. मनोहर शिरोडकर यांनी बीम्स हॉस्पिटलला मरणोत्तर नेत्रदान केले असून त्यांच्यावर आज दुपारी 3 वाजता वडगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बेळगाव बस स्थानकामधील प्रवेशद्वारावर लावण्यात आलेले फाटक बंद स्थितीत असल्याने नागरिकांच्या खासगी वाहनांना आत बस थांब्यापर्यंत प्रवेश करता येत नाही. तसेच त्या वाहनांना बाहेर रस्त्यावर पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. प्रवाशांना आपल्या बॅगा बाहेरील गेटपासून आतपर्यंत स्वतः उचलून घेऊन जाव्या लागतात. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. बेळगाव बस स्थानक व्यवस्थापकांनी आणि बेळगाव उत्तर आमदार आसिफ सेठ यांनी स्वतः याकडे लक्ष देऊन येथील समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात आणि पिकअप अँड ड्रॉप सुविधेची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. कणबर्गी येथील अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्याच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे कणबर्गी ग्रामस्थातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आता या रस्त्यावर कॉन्क्रीट घालण्यात येत आहे. ग्रामस्थांनी छेडलेल्या आंदोलनाला यश आले असून आता लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे अशी मागणी होत आहे. बहीण भावांचे नाते दृढ करणारा एक सण म्हणजे रक्षाबंधन. येत्या 30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे होणार आहे. त्यापूर्वी दूरवर असलेल्या आपल्या भाऊरायाला वेळेत राखी पोचवावी ही प्रत्येक बहिणीची इच्छा असते. यासाठी पोस्ट विभागाने वॉटरप्रूफ पाकिटातून स्पीड पोस्टने राखी पाठवण्याची योजना सुरू केली आहे. यामध्ये बहिणीला ऑनलाईन हवी ती राखी निवडून ती आपल्या भाऊरायाला ताबडतोब पाठवता येणार आहे. राज्यात शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर मागील वर्षी करण्यात आलेली शिक्षक भरतीही अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षक नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यात 10,000 अतिथी शिक्षकांच्या नियुक्तीला राज्य सरकारने मंजुरी दिल्याने बेळगाव जिल्ह्यासह रिक्त जागांवर शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. रिसालदार गल्लीतील महिला आघाडी हॉटेल समोर ब्लॅक स्पॉट निर्मूलनासाठी महापालिकेने त्या ठिकाणी झाडाच्या कुंड्या ठेवल्या आहेत. हा परिसर स्वच्छ करून त्या ठिकाणी चुना टाकून त्यानंतर या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. आता तरी जनता या ठिकाणी कचरा टाकण्याचे बंद करणार काय हे पाहावे लागणार आहे. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉक्टर सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निप्पाणी येथे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यासाठी बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व श्री सदस्य उपस्थित होते. यर्नाळ निप्पाणी मार्गावर तसेच शहर पोलीस स्थानकाच्या ठिकाणी सुमारे 390 वृक्ष लावण्यात आले. यावेळी 200हून अधिक श्री सदस्य उपस्थित होते.
दड्डी येथे निर्माण करण्यात आलेले हायटेक निवारा शेड प्रवाशांऐवजी कुत्र्यांचे निवासस्थान बनले आहे. याबरोबरच या ठिकाणी स्वच्छतेचा अभावही दिसून येत आहे. याकडे संबंधितांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे प्रवासी बसची प्रतीक्षा करत रस्त्यावरच थांबत आहेत. याकडे संबंधितांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे प्रवासी बसची प्रतीक्षा करीत रस्त्यावरच थांबत आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. याविषयी दड्डीसह पंचक्रोशीतील नागरिकातून नाराजी व्यक्त होत आहे. वाढीव वीज बिल कमी व्हावे, विणकर संघटनांना न्याय मिळावा यासाठी आमचा लढा सुरूच राहील. सध्या राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, वस्त्रोद्योग मंत्री व ऊर्जा मंत्री यांना राज्यभरातून विणकर संघटनांकडून विणकर बांधवांकडून पत्र पाठवून निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय विणकर संघटनेचे अध्यक्ष शिवलिंग टिर्की यांनी सांगितले. ते माणकापूर तालुका निप्पाणी येथे आयोजित संघटनांच्या बैठकीत बोलत होते. शहर व परिसरामध्ये बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून घरे बांधण्यात आली आहेत. या विरोधात कडक कारवाई करताना अतिक्रमण हटवण्यात येईल अशी माहिती प्रांत अधिकारी माधव गीते यांनी दिली. अथणी शहरामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यावर कारवाई करून ते पत्रकारांशी बोलताना त्यांनी व्यक्त केले. शहरामध्ये व शहराच्या बाहेरही कोणीही अतिक्रमण करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. यापुढे कोणीही अतिक्रमण करू नये अशा त्यांनी सूचना दिल्या. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.